राम राम मित्रांनो, तर आजचा आपला असा प्रश्न आहे की सोयाबीन बियाण्याला जर आपण बीज प्रक्रिया केली नाही तर आपले नुकसान होणार का? तर मित्रांनो, याच्यामध्ये नुकसान होऊही शकते आणि होऊ शकतही नाही. तर मित्रांनो, तरीही जर आपण एवढं महागडं बियाणं जर आपल्या शेतीमध्ये टाकतच आहोत तर थोड्याशाकडे आपण बघितलं नाही पाहिजे. म्हणून मित्रांनो, आपण बीज प्रक्रिया करून बियाणं टाकलंच पाहिजे मित्रांनो. कारण आता बदलत्या काळानुसार आपल्याला वागावेच लागेल मित्रांनो. असं पूर्वी असं काही नसायचं. आपण धरलं की आपल्या घरचं सुद्धा बियाणं टाकायचं तर उगवून निघायचं मित्रांनो. मात्र आता पहिलेसारखं राहिलेलं नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, आता आपण बीज प्रक्रिया ही अनिवार्य केलीच पाहिजे मित्रांनो. ते तुमच्या मनाने तुम्ही कोणत्याही कंपनीचे औषध वापरू शकता. त्याचे फायदे काय असतात मित्रांनो, त्याच्यामुळे जमिनीमध्येच आपलं जे काय सोयाबीनचे दाणे असतील किंवा इतर कोणत्याही पिकाचे दाणे असतील ते बीज प्रक्रिया केल्यामुळे सडत नाहीत आणि त्याची जास्तीत जास्त उगवण होते मित्रांनो. व त्याला इतर कोणत्याही रोगापासून त्याचं संरक्षण होते मित्रांनो. म्हणून बीज प्रक्रिया केलेली ही एक चांगलीच गोष्ट आहे मित्रांनो. म्हणून बीज प्रक्रिया जरूर करा तुम्ही पण. जय जवान जय किसान. सबस्क्राईब.